चला सगळ्यांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो। चला एक व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी मस्त। आपण जे दूध रोज घेतो ना घरी त्याची साय काढून काढून जी जमा होती त्याच्यापासून मस्त दाणेदार लोणकढी तूप कसं करायचं त्याचा व्हिडिओ। हे बघा मी सगळी साय साठवली होती आणि ती सगळी अशी छानपैकी ब्लेंडरने ब्लेंड करून त्याचे मस्त हे काढून घेतली आहे, मलाई काढून घेतली आहे, बटर। आणि ते स्वच्छ एक दोन पाण्याने धुतलं आणि त्याच्यात माठातलं पाणी ओतून घेतलं होतं म्हणजे आपल्याला ताक पण मस्त रेडी होतं। नंतर ती गॅसवर ठेवून छानपैकी उकळायची म्हणजे कडवायची, मस्त हलवत राहायची, अधूनमधून हलवत राहायची त्याला आणि छानपैकी अशी उकळायची। ते उकळून कंटिन्यू हलवत राहायची मीडियम गॅसवर। तोपर्यंत बघा इथं मस्त असं ताक पण तयार झालं होतं थंडगार माठातलं पाणी त्यात घालून। त्याच्यानंतर ह्याला 15-20 मिनटं तरी लागतात असे छान उकळून त्याच्यानंतर त्याच्यावरचा सगळा फेस ऑटोमॅटिक जातो आणि मस्त मग असं आपलं बघा तूप मस्तपैकी रेडी आहे। खाली तुपाची बेरी आणि तूप रेडी आणि असं मस्त आपलं दाणेदार तूप तयार आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी? बघा छान आहे, सोपी आहे, आपल्या घरातल्या घरात तूप छानपैकी रेडी होतं आणि घरचं कधी पण पौष्टिक बाहेरच्या गोष्टींपेक्षा। त्याच्यामध्ये काय आपण हे घालत नाही, भेसळ नसती। हे बघा किती छान तूप तयार झालं आहे। तर धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।